दरम्यान भारतामध्ये मोदींमुळेच आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि गॅस मिळतोय असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या आव्हानाचं समर्थन दिलंय। तर दुसरीकडे राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेला देखील फडणवीसांनी उत्तर दिलंय। राहुल गांधी रिजेक्टेड माल असल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय। पंतप्रधानांमुळे आपल्याला पेट्रोल, डिझेल, गॅस मिळतंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राहुल गांधींची समज कमी आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती आणि याच टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। राहुल गांधी रिजेक्टेड माल असल्याचा टोला सुद्धा फडणवीसांनी लगावलाय। ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती तयार झालेली आहे त्याचा सर्व देशाच्या अर्थव्यवस्थांवर एक मोठा ताण पडतो आहे। आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत। अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता आहे। आपल्या भारतामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत। पण मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही। सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे। हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती। मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही। कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। सर, केरळमध्ये मुख्यमंत्री तडजोड करणारे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडून देश चालवणं होणार नाही हे राहुल गांधींचं विधान आहे। असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही।